गाडी चालवते नक्की बघूया गाईच गाडी चालवते की नाही. आता गाडी घ्यायला लावली आहे. काय वाटतंय? बढिया बढिया. रात्री झोपाली तुम्ही? 3 वाजता उठलेलं 3 झोपच नव्हते. नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमचं आमच्या आजच्या नवीन व्लॉगमध्ये. तर हा व्लॉग जास्त असा स्पेशल आहे जे की आम्ही सांगूयात दोघं पण. साक्षी येते आली का बसून सांगूया तुम्हाला, ठीक आहे. तर काय नेमकं कळेल तुम्हाला का बरं स्पेशल आहे हा व्लॉग ते पण कळून जाईल. तर चला. तर गाईज आम्ही चाललो आहे आज आमची जी नवीन गाडी येते तिचं PDI करण्यासाठी, ठीक आहे. तर इथं जे मारुंजीला त्यांचा स्टॉक यार्ड आहे तिकडे त्यांनी बोलवलं आहे, एकदा बघून जा म्हणे आणि मग बाकीची प्रोसेस होईल. तर बेसिकली काय झालं, आम्ही बघत होतो एक सेकंड हँड कार. माझ्या मते एक किती 9पर्यंत जात होते ना, 9 9:30पर्यंत जात होती. लेट लागतोय तो स्ट्रेट ना. बट ते घरच्यांना असं वाटलं की बाबा 9 टाकू, 9:30 टाकूपर्यंत नवीन येऊन जाईल. त्यामुळे आम्ही डिसिजन घेतला आहे, ठीक आहे. तर हा ब्लॉग बघत राहा आणि हा जो ब्लॉग असेल तो आम्ही ज्यावेळेस डिलेवरी घेणार आहे कारची ॲक्च्युअल त्यावेळेस हा पोस्ट करू. आणि याच्या आधीची जी प्रोसेस आहे बुकिंग अमाऊंट वगैरे तर ती मी देऊन बुक केली आहे. तर आता चाललो आहे, आज संडे आहे म्हटलं जाऊन एकदा फायनल करून येऊ. कारण बऱ्याच वेळेस काय होतं गाडीत काही मायनर असलं तर एकदा आपण पेमेंट केल्यानंतर त्यात काही चेंज करू नाही शकत आपण, ते घ्यावं लागेल. मग ते म्हणे तुम्ही एकदा जा PDI करा, फायनल असेल तो CC नंबरवरून आपण बुक करून टाकू. म्हटलं ठीक आहे चला. तर मग चला भेटूया डायरेक्ट आता तिथं. किती अर्धा तास लागेल, अर्धा तासात पोचूया. आणि तुम्हाला आम्ही कुठली कार घेतोय ते पण महत्त्वाचं बघायला भेटणार आहे. तर चला आता जाऊया तिकडं. तर गाईज निघलो पण पाऊस आलाय, बघू शकता तुम्ही. पाऊस आम्ही बाहेर आलो का पाऊस सुरू होऊन जात आहे. तर हा जो काही डिसिजन आहे गाडीचा, भरपूर दिवसात चाललं होतं गाडी घ्यायची वाट बघितली थोडी. चला तर आला आहे तो दिवस, करूया आज PDI. आम्ही याच्या वेळेस मी शूट करणार होतो ज्यावेळेस मी बुकिंगला गेलो त्यावेळेस, पण नेमकं त्यावेळेस हे नव्हतं मोबाईलमध्ये स्टोरेज. माझा प्रॉब्लेम आहे, माझं 128 GB स्टोरेज आहे, ते लगेच फुल होऊन जाते. साक्षी यात निघत आहे ब्लॉग. तर हे कशाने आलं होते हे असं, ठीक आहे. तर चला आता जाऊया. बाईक इकडे आहे, इथं लागेल आपली कार. दाखवतो. नंबर पण भेटला नाही आम्हाला, हा नंबर पाहिजे होता 2986 पण तो भेटत नाही. तर आम्हाला पाहिजे MH17. MH17मध्ये ते नंबर नाही येत अवेलेबल. पुढं गेली सिरीज. मग चाललं आहे बघूया कुठला घेतो आहे. घेणार तर आपण चॉईसच घेणार आहे थोडा, बघूया. आपली प्लॅटिना आणि इकडे ज्युपिटर. ओके मॅडम, तुम्ही असं कॉम्बिनेशन का केलं? ब्लू येल्लो पिंक. इकडे बॉटल रेडी असते मॅडमची. चलो. तर गाईच पोचलो इथे, बघूया आता येतं आहे ते. 1-2-5 मिनिट लागतील म्हणे. स्टॉक यार्ड आहे इकडं, भरपूर चिखल झाला आहे खाली. पोचू पण 10-15 मिनटाला होऊन जाईल बघायला. थांबलो आहे तोपर्यंत. ओके तर चला. गाईज फायनली तुम्हाला दाखवतो आहे, मागत दिसले तुम्हाला, ठीक आहे. कुठली गाडी घेतो, कार घेतो आहे आम्ही. फायनली आलो आहे, पोचलो आहे. बघितली आम्ही पूर्ण, एकदा चेक केली आहे, दाखवतो. आणि फायनल व्ह्यू तर तुम्हाला मिळणारच डिलेवरीच्या वेळेस या ब्लॉगमध्ये सेम. तर चला. तर गाईज ही आहे आपली कार जी आपण घेतोय. कशी वाटते नक्की कमेंट करा. ही सेमच आहे, आपली तिकडे उभी आहे पण इथं जरा मोकळं होतं मग म्हटलं दाखवून देऊ तुम्हाला. सेमच आहे पण बाहेर इंटरनल थोडेफार चेंजेस आहे. सेमच आहे ना, तिथं फक्त गिअरबॉक्स चेंज आहे साक्षी. सेमच आहे. तर चला आता निघूया. तर आपली डिलेवरी घेणार आहे आपण येत्या फ्रायडेला. ओके, काय वाटतंय तुम्हाला कमेंट करा सगळ्यांनी मिळून. इकडे एक DT उभी आहे. DT छान वाटते ना साक्षी? बघ बघ
बघू शकता तुम्ही. असं कंपनी तुम्हाला दाखवतो आम्ही. हा कलर का म्हणत होतो जास्त, एकदा दाखवतो. गाडी बघू शकता कशी आहे, आणि तेच ही गाडी बघू शकता. कुठली भारी आहे तुम्ही कमेंट करा. चला चलो गाईज, आवरलंय फायनली, निघलोय शोरूमला. इकडं निघलेत सगळे. इकडं मम्मी, इकडं साक्षीची मम्मी, इकडं मम्मी आणि बाकी चाललेत बाहेर. तर आता चला निघूया. कुठे आहे टेडी? सामान असंच पडलेलं आहे सगळं, आणून टाकून दिलंय. निघलोय. थोडं लवकर जायचंय गावाला जायचंय. वेदा काय आहे? थांबतील पुढे घे थोडं. वेदा काय आहे? अरे वा, द्या. चलो बंद कर ना light. सगळे बंद करतो. गॅस कलर बंद. तर चला बाय बाय. करे. काहीच निघलोय. इकडे बसलेत. बाकी एक उबर केली आहे, उबरने चाललेत बाकीचे. आम्ही निघलोय आता. तर चला भेटूया आता डायरेक्टली शोरूमला. बाय बाय. बाय कर. तर काहीच पोचलोय शोरूमला. तुम्हाला दाखवतो कुठली गाडी आहे आपली. इकडं ट्रॅफिक आहे, पाऊस चालू आहे एकदम, आणि यायला भरपूर वेळ गेला. अर्धा पाऊण तास लागला. कधी पोहोचली? हां मॅडम तर आपल्या आधी पोहोचल्या तो, एकदम आवरून सावरून मस्त. ठीक आहे, तर आता चला जाऊया आतमध्ये. शोरूम काय नाही, ब्रॅकेटचं आयडियाच नव्हती ना काही. मला वाटलं फायनल होणार आहे डायरेक्ट, म्हणजे फायनल बसून येणार आहे असं मला वाटलं. हे नव्हतं माहिती काय आयडिया. आपण बसवून देतो, हां. पण ब्रॅकेट तुम्हाला जर लावायचं असेल तर तुम्ही घेऊन यायचं, नसेल लावायचं तर घेऊन द्या. बरं बघूया एकदा कसं दिसतं. इकडं बसल्या ती. वेदा झोप झाली का? ठीक आहे. इकडं वहिनी आहे. साक्षी इकडे बघ. बाबांनी ते तिकडे बसलेत. पण असं काही आवडले. ही गाडी आणखी रेडी नाही झालेली, दाखवतो तुम्हाला. की इकडं क्लिनिंग अँड वॉशिंग चालू आहे. होईल पण एक 10 मिनटात. नाही म्हणते आम्ही लवकर आलो आहे किंवा मग त्यांच्याकडून लेट झालं आहे थोडं. बघूया दाखवतो तुम्हाला. मस्त ॲम्बियन्स आहे एकदम. काय करते रे पुढं? तू काढते का? तू करते कंटिन्यू? तर काहीच आलेली आहे गाडी आतमध्ये, दाखवतो तुम्हाला. इकडं आहे आपली कार, बढिया कार. क्लिनिंग चालली आणखी त्यांचे. हे पावसामुळे जास्त प्रॉब्लेम झाला आहे. ठीक आहे, असं काय आहे आपली गाडी. तर काही व्हिडिओ काढला आहे आता आपले. तर फॉर्मॅलिटीज झाल्यात सगळ्या आत्ताच. इकडं डिटेल भेटलेत. चला, आणि इकडं वेदा बसली आपली छान. वेदा, ए वेदा इकडं बघ. तू नको काही करू तिला. ए बघ जोडी तिने राहणार. मम्मीकडे द्या, मम्मीकडे द्या. तर असं काही माहोल आहे इथं. वातावरण एकदम मस्त झालंय. इकडे बघ रे, छान वातावरण झालंय. तर चला हां, तर चला आता काही इतर शॉर्ट्स ॲड करतो. भेटूया आता 10 मिनिटांनी. इकडं वहिनी आहे. कार अशी काही दिसतीये. तिथल्या काही मुमेंट्स वेदांत देत. पूजा चालली. छोटे गणपती बाप्पा पण आणलेत आम्ही, दाखवतो तुम्हाला.
इकडं वहिनी दादा पूजा करताय, बाकी मेंबर थांबले तिकडं. हाय. झाला आहे शूट, जो की तुम्हाला आमच्या इंस्टाग्रामला बघायला भेटेल. मॅडम काय वाटतंय मग? काय हां मी असं का म्हणायला पाहिजे? काय म्हणायला पाहिजे? काय वाटतंय? एकदम छान, बढिया हम्म? बढिया. रात्री झोपाली होती का मग? खरं नाही झोपलेच नाही, 3 वाजता उठलेलं, 3 झोपच नव्हते. तर चला आता. कशी गाईज आपली नवीन गाडी? हा बाय, गाडी कसं काय? हां कुठं जायचं आहे? ओके ओके ओके. साक्षी पूजा करते आहे. टायर टाका. पेढा द्या, पेढा. अरे लय आणलेले, अजून आहे 2-3 ऑफर ऑफर. पेढे पाहिजे, पेढे. हा फोडायचे. नंबर पण बसवलाय आपला, बघू शकता तुम्ही. समोरची पण लावली. तर हा आहे आपला नंबर. आपल्या बाकी सगळ्या गाड्यांचा आहे 2986. याची टोटल येते माझ्यामध्ये 3, आणि माझ्याकडे बाकीचे जे की 2986 आहे त्याची टोटल येते माझ्यामध्ये 7. तर मग असं घेतलं आहे आपण. ठीक आहे, अरे ना. नेक्स्ट आमचा शूट. गाईज फायनली आपल्याला काय अलाउड करत नाही, ते भरपूर ॲक्सिडेंट होत असतं, त्यामुळं हेच बाहेर घेऊन जाणार आहे. आणि फर्स्ट टाईम आपली कार स्टार्ट होती, आता स्टार्ट झाली आहे. इकडे लिंबू पण ठेवलं आहे आणि आता चालली. जाऊ द्या. ओके. चालली आपली कार बाहेर. आता भेटूया डायरेक्ट गाईज. आपण चाललो आहे गावाला गाडी घेऊन. अति आनंद आहे, मस्त फील एकदम छान. गाडी गेली तुला सोडून. आता सोडायला नाही. ठोकलं होतं का? ते काय म्हटले, आता पूर्वी इन्शुरन्स क्लेम करायला म्हणून तेव्हापासून त्यांनी बंद केलं. कलर नाही. चला आता तुमची रिॲक्शन द्या, काय वाटलं तुम्हाला? रिएक्शन एकच नंबर आहे. गाडी म्हणजे गाडी एकदम बेस्ट. तेच एकदम भारी. चला तर अशी काय आहे आपल्या घरच्यांची रिॲक्शन. आणि बघूया आता मम्मी वहिनी काय म्हणताय आणि साक्षी काय म्हणते. मावशी आधी सांग काय वाटतंय, कसं वाटतंय? हां काय नाही, आता कुठं फिरायला गेल्यावर मला वाटेल ना काहीतरी. आता फिरायची आहे अपेक्षा आहे काय? ठीक आहे, तर चला जाऊया आता कुठेतरी फिरायला. पण तुम्हाला काय वाटलं? मम्मी ते कुठे गेले? तर चला आता मम्मी ते काय म्हणते बघूया, येतील आता ते. हां चला तर 1 2 3 काय वाटतंय, काय वाटलं तुला सांग?
थँक्यू. तर तुला काय असं भारी नाही वाटलं का बाबा, आपण फर्स्ट टाइम शोरूममधून गाडी घेतली? एकदम भारी वाटलं. ठीक आहे, चालते. तर काहीच जेवण नव्हतं केलं, जेवणासाठी थांबलो आहे हायवेलाच, गावी चाललो आहे. पण गाडी आपली परत एकदा जुनी दिसायला लागलेली आहे, पण ठीक आहे, काय हरकत नाही. तर आता चला मस्त असं जेवण करूया आणि जाऊया. साक्षी येते आहे, मम्मी ते थांबलेत. आपली स्विफ्ट तर एकदम खराब झाली आहे, दिसेल तुम्हाला समोर दिसत असेल. इथं हे ओवी हॉटेल म्हणून आहे, समोर दिसेल तुम्हाला, थांबलो आहे तिथं. शूज पण खराब झालेत लय. चला मग हॉटेल पुढे इकडं आलो मी यांना घेऊन. हे उतरले का म्हणून नाही याला बोला. वेदा बाळा, हे वेदा हाय कर. फार नाराज झाला रे बाई. तिला काहीतरी घ्यावं लागेल. चलो वेदू 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 शीक. ते नको. काय आलं? हा चल ना, उतर ना तू एकदा. तर चला काही आता जेवण करूया. मस्त थांबलोय. कॉल पण येत आहे. स्टेटस ठेवला होता मी इंस्टाग्रामला आणि व्हॉट्सअपला, त्यावर ना भरपूर कॉल चालू आहे कॉंग्रॅच्युलेशन्सचे. तर चला आता जेवण करूया. अति आनंद आहे आज, आनंदाचा दिवस एकदम. रोडला बघू शकता तुम्ही, इकडं पाऊस उघडला आहे. पुण्यात जास्त पाऊस होता आणि असं काही गाड्या बुंग. व्हेजच आहे ना हे? काय इथं दोन्ही पण आहे. काय रे काय आलं? तिथं वर दिसतं का? मग चला चलो चलो. ही गाडी बघितली कशी झाली काल. आज धुवावं लागतील दोन्ही पण गाडी आता. आणि आम्ही जाणार आहे उद्या किंवा परवा. आता उद्या सॅटर्डे आहे ना, परवा आम्ही जाऊयात देवगडला बाबाजींकडे गाडी घेऊन. तेव्हा आता इथून पुढे 2-3 ब्लॉक तर नक्कीच येणारच आहे. तर चला भेटूया आता आतमध्ये, जेवण करूया. इकडं आबा वाट बघताय आपली. आबा थकलेत एकदम, भूक लागली आबांना फार भूक लागली. आणि सकाळपासून आम्ही फक्त पोहे खाल्ले होते आणि एक वडापाव खाल्ला, त्यावरतीच आहे. आता जेवूया. चला बाय बाय. तर काहीच जेवण झालं आहे, निघतो आता आपल्या घरी. इकडं वेदा काय करतं? वेदा हे बघ, फोटो मेन्स आहे काहीच इथं. इकडं आपली गाडी उभी आहे. त्यांचं आवरलं आहे सगळं, निघायचं आहे. जेवण पण छान होतं. हे आहे हॉटेल पुणे संभाजीनगर रोडवरती. सुप्यापासून थोडं मागे आहे, सुपा नाही शिरूरच्या मागे. आणि इकडं कारेगावच्या पुढे मध्येच आहे हॉटेल ओवी म्हणून आहे. व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही पण आहे. डुगली डुगली डम कर ना म्हण. डुगली डुगली डम. खाली का वाटा ती एकदा. नाही थांबा गाडी चालू आहे. म्हणजे कसं भरला आपण गाडीत? गाडी सीएनजी कसं भरला? कसा असं टुश भरला. कसं भरला? कसा 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 टुश भरला. कोणाच्या काकाच्या गाडीत भरला का? तर गाईज पोचलोय घरी. किती वेळ झाला सर? अर्धा तास, 1 तास झालाय. थकलोय भरपूर, कारण की 250-300 किलोमीटर आलोय त्यामुळं. आणि आपली गाडी इकडे उभी केली, दाखवतो तुम्हाला. इकडे दिसत असेल तुम्हाला लावलेली. ठीक आहे. तर आता जेवणाची काही इच्छा नाही आहे, कारण की 5-6 वाजता जेवण केलं होतं. तर मग आता झोपायची तयारी डायरेक्ट. आणि उद्या आपण कुठे जाणार आहे बघूया, आणखी नक्की नाही, जाऊ कुठंतरी पण बघूया, सांगू तुम्हाला नक्कीच. तर चला आता भेटूया कधी? उद्या सकाळी. बाय बाय.
आहे